साधारणतः 12 विषय होते आणि या 12 विषयांवर आम्ही सगळ्यांनी एमडी साहेबांशी चर्चा केली. खास करून तर मी एमडी साहेबांचे अभिनंदनही करेन आणि आभारी व्यक्त करेन. खूप पॉझिटिव्हली चर्चा झाली आणि आम्ही जेव्हा बोललो प्रत्येक विषयावर त्यांनी 1 to 1 चर्चा केली आणि जे खरंच नो असेल नो, यस असेल यस. जसा एक विषय होता सफाई कामगारांच्या मुलांचा, जो वारसांचा, जो 1.5 वर्षापूर्वी कोर्टाने निर्णय दिला, नंतर 1.5 वर्षात तो सुटला नव्हता. परंतु ते एमडी सरांनी लगेच सांगितलं की नाही, त्यांना लगेच मी ठेवायला सांगितलं. हा एवढे 1.5 वर्षापासूनचा विषय होता. असे अनेक विषय होते छोटे मोठे ते त्यांनी क्विक त्याच्यात सांगितलं. काही निर्णय लवकरात लवकर घेतले जातील, विषय सोडवले जातील. काही राज्य शासनाच्या अखत्यारीत आहेत, काही कोर्ट पेंडिंग आहेत. तर त्या विषयावर त्यांनी नंतर चर्चा करण्याचं पुन्हा एकदा आश्वासन दिलं. यादी आम्हाला सांगितली द्यायला आणि ती यादी त्याच्यामध्ये तातडीने अंमलबजावणी करतो आणि आपल्या प्रमुख विषयांमध्ये गरजेपोटीचा विषय होता. जवळपास 1.5-2 वर्ष थांबलेला आहे. 23 सप्टेंबर 2024 पासून ते पुढे गेलेलं नाही. पण कोर्टाचं कारण त्यांनी दिलं होतं, पण सांगितलं त्याच्या ज्या काही अफिडेव्हिट होतं त्याच्यामध्ये दिलेलं आणि येत्या महिन्याभरामध्ये विषय रिझॉल्व्ह होईल असं त्यांनी अपेक्षा दाखवलेली आहे. कर्मचाऱ्यांच्या रिलेटेड सब्जेक्ट होते, 12.5% रिलेटेड सब्जेक्ट होते. 12.5% जो विषय होता की बाबा अजून बऱ्याच लोकांना प्लॉट अलॉकेट झालेले नाहीये, त्यामुळे तुम्ही ती स्कीम बंद वगैरे करू नका किंवा स्कीम बंद करायची असेल तर 12.5% प्लॉटची जागा तुम्ही आयडेंटिफाय करून टाकावा. एवढे प्लॉट आहेत आणि त्यांच्यासाठी एवढी जागा आम्ही इथे ठेवलेली आहे. तुमची जे लिटिगेशन संपल्यावरती येऊन आपले प्लॉट क्लेम करा. तसं आम्ही त्यांना सुचवलं, त्यांनी ती गोष्ट पण ऍग्री केलेलं आहे. मिनिमम वेजेस आणि समान वेतनाबद्दल पण आम्ही त्यांना सुचवलेलं होतं. त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही जाती सकट मला रिप्रेझेंटेशन करा आणि आम्ही त्याच्यावरती सकारात्मक आम्ही त्याच्यावरती काम करत होतो. आमचं पण तेच उद्देश होतं की जवळपास 12 विषय जे होते ते 12 विषय प्राथमिक लेवलला त्यांच्या निदर्शनास आणून देणे हे आमचं टार्गेट होतं आजचं. आणि मग निदर्शन आणल्यामुळे त्यांनी म्हटलेलं तसं आम्हाला 1 to 1 तुम्ही प्रत्येकाचं रिप्रेझेंटेशन करा, आम्ही त्याला रिझॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्न करू. माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की कोणीही जमिनी देऊ नका, विकू तर नकाच पण देऊही नका. कारण लक्षात ठेवा, ही जमीन आपले वडिलोपार्जित काही 100 वर्षापासून सांभाळलेली जमीन आणि आता कुठं चांगले दिवस येतात आणि जरी सिडको असेल किंवा इतर काही ज्या संस्था असतील ह्या डायरेक्टली आपल्याकडून जागा घेण्याचा यांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही. याच्यासाठी शेतकऱ्यांची इच्छा असायला हवी, शेतकऱ्यांची मर्जी असायला आणि त्यांच्या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांच्या कुठलंही सरकार असा निर्णय घेणार नाही किंवा लादू शकत नाही. आणि म्हणून मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण थांबा, आपण कुठल्याही आपल्या जागा देऊ नका, डेव्हलपलाही नका देऊ, विकतही देऊ नका. 12.5 नको, 22.5 नको ना 50%. ती 100% जागा तुमचे थोडे दिवस थांबा. तर काही दिवसात आता आमच्याकडे तुम्हाला मी सांगतो, भिवंडीत MMRDA एक डीपी प्लॅन बनवतो. बरोबर आहे, कोणाची जागा घेत नाही, डीपी प्लॅन बनवतो. या जागेत रस्ता असेल, या जागेत हॉस्पिटल असेल, या जागेत शाळा असेल. आता ज्यांच्या जागेत शाळा असेल ती जागा त्यांच्याच मालकीची असेल, मग तिथे शाळा बनवा. आणि जिथं रस्ता असेल तर पूर्ण रस्त्याचं ते एफएसआय देतात आपल्याला. बाकी 100% जागा ही शेतकऱ्याची शेतकऱ्यांनाच असतो ना. अशा प्रकारचं काहीतरी करायला पाहिजे ना. ते सिडकोनी ज्या काही ह्या योजना राबवतात त्याच्यापेक्षा असं करा. तुम्हाला डेव्हलपमेंट करायचं ना, आज आमच्याकडे MMRDA डेव्हलपमेंट करतो ना. MMRDA आमच्याकडे ही सिस्टम आहे. आमचं वेअर हाऊस झोन आहे, रेसिडेन्स झोन आहे, पण जागा 100% मालकीच्या शेतकऱ्यांच्याच आहे. कुठली 1 गुंठ सुद्धा शासनाने जागा नाही घेतली. कॅबिनेटची शेवटची मंजुरी असते आणि जो न्यायालयाचाही काही विषय होता प्रलंबित, तेही काल न्यायालयाने जो निर्णय दिला त्या निर्णयाचं मी स्वागत करतो. कारण जेव्हा कुठलाही विषय न्यायप्रविष्ट असतो तेव्हा शासन त्या बाबतीत कुठले निर्णय घेत नाही आणि म्हणून तोही काल विषय सॉल्व्ह झाला आणि लवकरात लवकर मला वाटतं या विषयावर कॅबिनेटमध्ये निर्णय होईल. आता नामांतराचा विषय आमचा चालूच आहे आणि आता जर काही पॉझिटिव्हली झाल्या नाही तर आंदोलन अधिक तीव्र होईल ही लक्षात ठेवा. फक्त आता आमची त्याच्याविषयी चर्चा चालू आहे, विषय चालू आहे की 20 जून रोजी साधारणतः करण्याचं मानस आहे, पण अजून निश्चित नाही, पुढं मागेही होऊ शकते. परंतु त्या विषयावर चर्चा करून आणि मग तुम्हाला निर्णय कळवेल.